निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। व्हिडिओ कॉलवरील मस्ती भोवली, हनी ट्रॅप, 10 लाखांची मागणी, चौघे अटकेत। आधी प्रेमाचं जाळं टाकलं, राघू जाळ्यात अलगद अडकला, पण व्हिडिओ कॉलवरील मस्ती भोवली। लल्लेनं डाव टाकला, थेट 10 लाख दे, नाहीतर व्हिडिओ जो आहे तो पब्लिश करेल। सोनई येथील फिर्यादी तर ललना आहे श्रीरामपूर तालुक्यातील। ललनेच्या मदतीला आले राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील चौघा लबाडांची टोळी। सविस्तर वृत्त जाणून घेऊयात। मोबाईलवर मेसेज करून अर्धनग्न अवस्थेत असलेला व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी देत सोनईमधील हनी ट्रॅपचा प्रकार समोर आलाय। 10 लाखांची मागणी केल्याप्रकरणी श्रीरामपूर येथील महिलेसह ब्राह्मणीतील चौघांविरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये अनिकेत अशोक नेटके, किशोर जयसिंग साळवे, कृष्णा सुभाष वैरागर, गौरव अरुण वाघमारे सर्व राहणार ब्राह्मणी, तालुका राहुरी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याची जाणीव झालेल्या सोनई येथील व्यक्तीनं फिर्याद दिली। श्रीरामपूर येथील महिलेनं फिर्यादीस 20 ते 27 फेब्रुवारीपर्यंत वेळोवेळी मोबाईलवर फोनवर मेसेज केले। फिर्यादीचा अर्धनग्न अवस्थेत असलेला व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी देत 10 लाख रुपयांची मागणी केली। भीतीपोटी फिर्यादीनं 10,000 रुपये दिले देखील। उर्वरित पैसे न दिल्यास नातेवाईकांना व्हिडिओ व मेसेज दाखवून बदनामी करण्याची धमकी देण्यात आली। मोटारसायकलची चावी घेऊन फिर्यादीस दोघांनी बळजबरीनं मोटारसायकलवर बसवून SBI बँकेमध्ये आणल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे। ब्राह्मणी येथील चौघांना सोनई पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे। आरोपी महिलेचा शोध सध्या सुरू आहे। अटकेतील चौघांना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। हनी ट्रॅपमधील जाळं बिसवणारी ती ललना मात्र अजून फरार आहे। फरार ललनेला पकडण्यात पोलिसांना कुठपर्यंत यश येतं हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, सोनई, अहिल्यानगर।